अर्धापूर तालुक्यातील एका 8 वर्षाच्या चिमुकलीस 65 वर्षाच्या नराधमानं लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात पीडित चिमुकलीच्या नातेवाईकांनी फिर्याद दिली असून शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे, पोलीस उपअधीक्षक डॉक्टर अश्विनी जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या। पोलिसांनी आरोपीस काही तासातच ताब्यात घेतलंय। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी अर्धापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथील एका 8 वर्षाची बालिका किराणा दुकानावर खेळण्यासाठी फुगे खरेदी करण्यासाठी गेली असता तिला गावातील गंगाराम चांदोजी वठोरे वय वर्ष 65 वर्ष राहणार लोणी खुर्द यानं वाईट उद्देशानं हाताला धरून एका बाथरूम शेजारी असलेल्या टीन शेडमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। या जबाबावरून महिलेच्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी आरोपीवर बाललैंगिक अत्याचार अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बळीराम राठोड, राजेश घुन्नर, संदीप आने बोईनवाड, सतीश लहानकर यांनी सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसर पिंजून काढला आणि गुन्ह्यातील आरोपी गंगाधर वाठोरे वय वर्ष 65 राहणार लोणी खुर्द तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड यास अटक केली असून या गुन्ह्याचा पुढील तपास सह पोलीस निरीक्षक दीपक म्हस्के हे करत आहेत। जेएस न्यूज महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी कालिदास अनंतोजी। आजच्या गुन्ह्यासंदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी पोलीस निरीक्षक दीपकजी म्हस्के साहेब आजची घटना काय घडली होती ना आपण आरोपीला त्वरित अटक केली त्याबद्दल अधिक माहिती काय आहे? आज पोलीस स्टेशन अर्धापूर येथे मौदा लोणी खुर्द या गावामध्ये एक 8 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग झाल्याबाबत माहिती आम्हाला प्राप्त होताच आम्ही स्वतः सोबत PSI राठोड साहेब, आने बोईनवाड, PC लहानकर आणि असे सर्व टीमसह सदर घटनास्थळी गेलो असता आरोपी घरी नव्हता अशी प्रथमदर्शनी माहिती मिळाली। लगेच आम्ही दुसरी टीम व आम्ही पोलीस स्टेशन अर्धापूरच्या हद्दीत बस स्टॉप आणि ऑटो स्टँड या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला असता आरोपी कामसा कॉर्नर येथे आहे अशी माहिती प्राप्त होताच आम्ही आरोपीला तात्काळ ताब्यात घेतली आणि पुढील प्रक्रिया करून आता अटकेची कारवाई करीत आहोत। परिसरात शांतता आहे। धन्यवाद। नमस्कार, जेएस न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।